सो हाय एव्हरीवन, कशी आहात तुम्ही? आय होप मस्त आणि जबरदस्त असणार आणि माझी छान छान व्हिडिओ बघत असणार आहेत. विशाखा नेवारे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मी आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहेत आणि हा ब्लॉग कशानिमित्त आहे ते तुम्हाला थंबनेल बघून कळालं असेल आहे. तर आज आहे संडे. तर मी आणि माझी सासू आम्ही दोघी मिळून बनवणार आहे चिकन बिर्याणी. कारण की आम्ही याच्या अगोदर पण बनवली होती घरी बिर्याणी, तर छान झाली होती. तर म्हटलं आता आज पण आम्ही चिकन बिर्याणी बनवणार आहेत. तर चला तुमच्यासोबत पण रेसिपी आम्ही शेअर करून द्या म्हटलं. तर मी जास्त वेळ न वेस्ट करता आपण चिकन बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि सोबत आपण गोष्टी पण करूया रेसिपी करता करता. चला. तर इथे आपण चिकनला मस्तपैकी वॉश केलेलं आहे. वॉश करून एका जर्मनच्या भांड्यामध्ये त्याला काढलेलं आहे आणि आपण आता त्याच्यात ॲड करणार आहोत खट्टवालं दही. ज्या क्वांटिटीमध्ये चिकन आहे त्याच क्वांटिटीच्या हिशोबाने आपण खट्ट दही घेतलेलं आहे आणि त्याला मस्त अगोदर आपण दहीला आणि चिकनला मिक्स करून घेणार. मिक्स केल्यानंतर कसं चिकनला अगोदर खट्टपणा लागलं पाहिजे त्या हिशोबाने आपण अगोदर चिकनला दहीमध्ये ॲड केलेलं आहे. आणि हे ॲड झाल्यानंतर मग मी मस्तपैकी माझ्या सासूने मला मिरची आणि कांदे कापून दिलेले आहेत आणि मिरचीला मधातून कट करून घेतलेलं आहे. लांब मिरची ठेवूनच मधातून त्याला कट केलेलं आहे आणि कांदेला लांब पतले कापलेले आहेत. कारण की ते पण याच्यात मिक्स झाले पाहिजे आणि ते तिखटपणा पण मिरचीचा लागला पाहिजे आणि कांद्याचा पण टेस्ट आलेला पाहिजे. त्यामुळे हे इथे मी घेतलेले आहे मिरची आणि कांदे. तर याला पण आपण मिक्स केले. आता याच्यानंतर घेणार आहेत पुदिन्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची. मी थोडं कमी घेतले, मग नंतर मी ॲड केले होते अजून की कमी झाले म्हणून. तर मस्तपैकी पुदिन्याला वॉश केलेला आहे आणि बारीक कटिंग करून पुदिना आपण ॲड करायचं. मग ह्या तिघांना मिक्स केलेलं आहे. जितका जास्त पुदिना राहिला ना तितका जास्त छान टेस्ट येतो. तर त्यामुळे पुदिना थोडा जास्तच घ्यायचा. तर ह्या सर्वांना आपण अगोदर मिक्स करून घेणार. कारण की आपण दही, कांदे, मिरची आणि पुदिना हे सर्व टाकलेलं आहे. तर ह्या सर्वांना अगोदर पूर्णपणे मिक्स करून घेणार. मग याच्यानंतर आपण टाकणार खडे मसाले. आणि खडे मसाल्यामध्ये काय काय टाकायचं आहे? मोठी इलायची, लहान इलायची, कलमी, लवंग, मिरे आणि जिरं हे सर्व आपण त्याच्यात मिक्स करायचे आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आम्ही घेतलेले आहेत इलायची, मोठी इलायची, कलमी, जिरा, लवंग, मिरे हे सर्व मिश्रण घेतलेलं आहे. मग याच्यात आपण पलटून देणार. याला पण सोबत मिक्स करत राहायचं सोबतच. खडे मसाले झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात अद्रक समाराचा पेस्ट, आलं लसूणचा पेस्ट टाकणार आहोत. जितकं जास्त चिकन राहणार त्याचनुसार आपल्याला जास्त पेस्ट टाकायची आवश्यकता आहे. कारण की कमी पेस्ट टाकून कमी मसाले टाकून तर टेस्ट लागणार नाही. तर त्याप्रमाणे आम्ही तिखट अद्रक समाराचा पेस्ट टाकलेला आहे. मग मिरची पावडर सोडलं आहे, हळद, काळा मसाला, धनिया पावडर आणि सोबत मीठ पण सोडलं चवीनुसार. आणि तिखट थोडं सांभाळून टाकायचं कारण की अगोदर आपण मिरची टाकत आहोत चिकनमध्ये मिक्स करून. तर तिखट थोडं कमीच टाकायचं स्वादनुसारच. आणि मीठ पण सोडलं आहे. मग नंतर मी 5 बुटलं जे तेलाचा चम्मच राहतो ना त्याच्यानुसार 5 वेळा मी खायचं तेल टाकलेलं आहे. कारण की तेल पण त्याला लागलेलं पाहिजे. कारण की खाली जळलेलं नाही पाहिजे. जेव्हा आपण गॅसवरती ठेवतो ना तेव्हा जळलं नाही पाहिजे. त्यामुळे आपण अगोदर वरतून जास्त क्वांटिटीमध्ये तेल सोडलेलं आहे. मग हा पूर्ण मिश्रणाला आपण मिक्स करून आणि सोबतही ह्या मिश्रणमध्ये केळवा टाकायचं विसरायचं नाही. मी केळवा टाकायला विसरली होती, मग मी नंतर केळवा टाकलेला आहे. तर सोबत हे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं आहे. मॅश करायला याला अर्धा-पाऊण तास ठेवणार. अर्धा-पाऊण तास याला मॅश करायला ठेवलेलं आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि माझ्या सासूने मला कांदे कटिंग करून दिलेले आहेत. तर मी इथे आता कांद्याला अगोदर तळून घेणार. केव्हापर्यंत हे तळायचं? जेव्हापर्यंत याचा कलर ब्राउनिश येत नाही तेव्हापर्यंत याला तळत राहायचं. मग दुसरीकडे मी केलेला आहे कलर तयार. एका साईडनं मी ग्रीन कलर तयार केलेला आहे आणि दुसरीकडे मी येलो कलर तयार केलेला आहे की जे भातावरती टाकायला कामात येणार म्हणून. तर इथे आता मी घेतलेले आहे तांदूळला अगोदर साफ करून घेणार. एका भांड्यात काढणार आहे तांदूळला अगोदर आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कारण की पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जेव्हापर्यंत उकळी येत नाही तेव्हापर्यंत तांदूळ सोडायचं नाही. पाणी उकळी आल्यानंतरच पाणी सोडायचं. आणि आम्ही पाण्यामध्ये इलायची आणि कलमी टाकलेली आहेत आणि माझ्या सासूने तांदूळला वॉश केलेलं आहे. वॉश केल्यानंतर पाण्यात सोडत आहे. आणि हा कलर आलेला आहे जिरा टाकलेला त्यामुळे कलर तो आलेला आहे. त्याच्यामुळे
तांदूळला एक उकळी आल्यानंतर पाण्यातून बाहेर काढायचं आहे. तेव्हापर्यंत इथे बघा माझे जे कांदे मी फ्राय केलेले होते ते छान डार्क ब्राउनिश झालेले आहे. जे मॅश केलेलं चिकन होतं ते आम्ही दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे. ज्या भांड्यात काढलेलं आहे की तो भांडा आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे. तर त्या भांड्यात सर्वात अगोदर खाली तेल लावलं आहे. मग त्याच्यानंतर ते चिकन पलटवलेलं आहे. मग जे अदर कच्चे शिजलेले आहे माझे आपले तांदूळ होते ते पलटवलेले आहेत. मग ते तांदूळ टाकले तर त्याच्यावरती पूर्ण ते तळलेलं तेल कांदे होते ते पण सोडले आहेत. आणि हा मी टाकत आहे केळवा, कारण की केळवा मी अगोदर चिकनमध्ये पण टाकलं होतं आणि आता तांदळाच्या वरती पण मी केळवा टाकत आहे. आणि सोबत ही माझी सासू ते खायचं तेल टाकून राहिले आहे, कारण की ते तांदूळ नरम झाले पाहिजे, ते कडक नाही राहिले पाहिजे, सॉफ्ट वाटले पाहिजे खायला. तर त्यामुळे तेल टाकणं पण आवश्यकता आहे. तर 2-3दा त्याच्यात तेल टाकायचं, 2 चम्मच 3 चम्मच ते बुटलं राहते ना तेलाचं काय प्रमाण टाकायचं. तर कांद्याचा जो तेल वाचलेला होता तो पण टाकलेला आहे आणि दुसरी वेगळं अजून तेल त्यात ॲड केलेलं आहे. मग सोबत त्याच्यात माझ्या सासून थोडंसं दूध पण टाकलेलं आहे. थोडा क्वांटिटीमध्ये अर्धा कपच्या क्वांटिटी हिशोबाने त्यात दूध पण टाकायचं आहे. मग नंतर ॲड करणार जो तांदूळ ज्या पाण्यात धुतले होतं ना तोच पाणी थोडंसं काही कटोऱ्यामध्ये बाउलमध्ये काढून ठेवलं अगोदर. मग ते मधात होल केलेले आहेत. आजूबाजू खालून वाफ त्याला पकडली पाहिजे आणि छान पैकी ते शिजलं पाहिजे. त्यामुळे चारही बाजूने ते होल केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये माझी सासू आता पाणी टाकणार आहे, कारण की ते पाण्याने पण थोडंसं पाणी त्याला लागलं पाहिजे. बिना पाण्याने ते गॅसवरती ठेवायचं नाही, तर पूर्ण ते जळून खराब होऊन जाणं काही कामात राहणार नाही. तर तांदूळ पूर्णपणे शिजले पाहिजे. मग थोडं क्वांटिटीमध्ये चारही बाजूनी पाणी सोडलंच पाहिजे. मग नंतर मी टाकायला सांगितलं की कलर, कारण की मी टाकीन माझ्या हाताने तर बिघडून जाईन म्हटलं. तर म्हणून मी माझ्या सासूला सांगितलं की तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. तर आमचं ते डिस्कस चालू होतं की कशी टाकायची, कशी लाईन द्यायची, काय द्यायची, तेच आमचं डिस्कस चालू होतं. तर मग अर्धा म्हणजे काही मधातून ग्रीन कलर टाकलेला आहे आणि काही मधातून येलो कलर टाकलेला आहे. तर हे आखरी स्टेप झालेली आहे. कलर सोडल्यानंतर मग आम्ही याला ठेवणार गॅसवरती ठेवल्यावरती याला अर्धा तास होऊ द्यायचं. पावर मोठ्या आसवरती ठेवू द्यायचं. मग त्याच्यानंतर 15 मिनटं बारीक आसवरती त्याला होऊ द्यायचं, वाफवरती शिजू द्यायचं. तर इथे याच्यावरती कापड पण तुम्ही लावू शकतात. नसेल कापड पण नाही लावायचं असेल तर मग तुम्ही न्यूजपेपर जे राहते ना, न्यूजपेपर त्याला झाकून द्यायचं, कवर करून द्यायचं. मग त्याच्यावरती कोपर ठेवलेलं आहे आणि कोपरवरती लक्षात ठेवायचं भारी वस्तू ठेवायची, कारण की ते वाफेनं आतमधून पक्क शिजलं पाहिजे, पूर्णपणे ते कवर होऊन शिजलेलं पाहिजे. कारण की जर वाफ बाहेर गेली तर मग काही अर्थ राहणार नाही. तर भारी वस्तू या काही कशानंतर त्याला पुन्हा कवर करायचं. मग नंतर त्याला अर्धा तास मस्तपैकी पाऊण तास ते होत राहणार. काय तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने बिर्याणी बनवतात का? मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर इथे आपली बिर्याणी झालेली आहे. पाऊण तास नंतर इथे वाफ दिसून झाली, गरमागरम वाफेमध्ये ते झालेलं आहे मस्तपैकी छान. आता त्याला मिक्स करत आहे माझी सासू. पूर्णपणे मिक्स झाल्यावरती मग तुम्हाला कळवते की कशी दिसते आहे बापुरून. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण माझा ब्लॉग कुठून बघत आहे हे मला नक्की करून सांगा. कारण की मी नागपूरची आहे आणि नागपूरच्या बाहेरचे कोण आहे मला जे माझे व्हिडिओ बघून राहिले आहेत. जे कोणी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असेल ते मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला बिर्याणी बघा अशा प्रकारे झालेली तयार, दिसायला पण टेस्टी आणि खायला सुपर टेस्टी. तर तुम्ही खूप प्रतिसाद देत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या मिनी ब्लॉगला, तसंच माझ्या मोठ्या ब्लॉगला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यापर्यंत बाय बाय, भेटू नेक्स्ट